त्यांना एक लोकांना एक दिशाभूल करण्याचा प्रयत्न ते करत आहेत. त्यांना असं दाखवायचं आहे की भाजपने हे काम केलेलं नाहीये, एमआयएमचे नगरसेवक नौके ते केले नाहीत, परंतु एमआयएम पक्षाचे 9चे 9 नगरसेवकांनी ते काम केलेलं आहे. त्यांनी फक्त एक दिखावा करत आहेत की आम्ही भाजप विरोधात लढत आहोत. ते भाजप विरोध लढत नाहीत. आम्ही समाजाचं आम्ही काम केलेलं आहे. आता मी आमचे गाजी जागीरदार, आमचे फिरदोस पटेल, हारिस कुरेशी, आमचे जुबेर बसरी, अजून बाकीचे हे कोणामुळे पराभूत झाले? कोणामुळे पराभूत झाले? कोण त्यांना कारणीभूत होतं? समाजचे लोक होते ना, ते निवडून आले असते तर समाजाचं काम करू शकले असते. आम्ही काहीतरी करू शकलो असतो. आम्ही सर्व समाजाचेच आहेत ना जे पराभूत झाले. त्यांनी कोण पराभूत केलं? त्यांना कोण पराभूत केलं? कोणी त्यांच्या विरोधात दुसऱ्या पक्षाचे उमेदवार दिले हे देखील आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की. सोलापूर महानगरपालिकेमध्ये आमचे गटनेते वाहिदा आपा भंडाले वाहिदा आपा शेख यांनी दिनांक 4 मे 2026 रोजी जी काही मुस्लिम कब्रस्तान येथील जे विविध विकास कामं करायचे आहेत त्या संदर्भात आयुक्तांना भेटून रजिस्टर अर्ज दिलेला आहे. त्या अर्जाचं दखल घेऊन आयुक्त साहेबांनी हे आता आपण जे कामाची जी लिस्ट लागलेली आहे, सोलापूर शहरातील जन्नतुल फिरदोस कब्रस्तान, सोलापूर शहरातील मोदी कब्रस्तान, चिराग अली कब्रस्तान, जडेसाब कब्रस्तान येथील अंतर्गत सुशोभीकरण व अंतर्गत रस्त्यांचे कॉन्क्रिटीकरण करणे याच्या संदर्भात परवाच 20 तारखेच्या बोर्डात ते मंजुरी दिलेली आहे. परंतु आता वास्तविक पाहता आपण जर पाहत असाल तर काही लोक एक षडयंत्र करत आहेत, एक स्टंट करत आहेत. असं मी जाहीरपणे सांगतो की काही विकास कामं होत नाहीत. परंतु आम्ही मे मध्ये आमचे ऑल इंडिया मधील इत्यादी मुस्लिमींचे गटनेता यांनी आयुक्तांना रीतसर पत्र दिलं होतं. त्यानुसार 20 तारखेच्या बोर्डात ते मंजुरी देखील मिळालेली आहे. परंतु काही काम होत नाही. काही बेछूट आरोप करायचं, एक स्टंट करण्याची पद्धत आता हे जे काही विरोधक जे आमचे आहेत तुम्ही म्हणत आहेत, जर त्यांनी आमचे असले असते तर ऐन 2026च्या महापालिका निवडणुकीत ऐन सगळ्या समाजाला वेठीस धरून व सर्व उमेदवारांना सर्व आपले जवळचे हित चिंतकांना सोडून ते राजीनामा देऊन पळून गेले नसते. माझं ठाम मत आहे. कारण जेव्हा समाजाची तुमची गरज होती, समाजाच्या सर्व नगरसेवकांना तुमची गरज होती, सगळ्यांना तुमची गरज होती, परंतु तेव्हा तुम्ही सोडून गेलेला आहात. परंतु आता जेव्हा सगळे आमचे नगरसेवक 9चे 9 नगरसेवक एकंदरीत 9चे 9 नगरसेवकांनी 6,35,75,000 व स्वीकृत नगरसेवकांनी 66 लाख रुपयाचं विकास निधी काम केलेलं आहे. एवढं करत असताना देखील वारंवार फक्त काहीतरी एक ट्रिपसाठी सोलापूरचे लोक गोवाला, पुन्हा, मुंबईला, लोणावळ्याला जातात. परंतु जर ट्रिप करण्यासाठी मुंबईवरून सोलापूरला येत आहे का, असं सर्व सोलापूरच्या समाज बांधवांना हे प्रश्न पडलेले आहे की सोलापूरला महिन्यातून, 1.5 महिन्यातून, 15 दिवसात येऊन काय करणार? जर तुम्हाला सोलापुराचे सगळ्यांची प्रश्नाची जर जाण असतील, जर सर्वांचे समाज बांधवाची जे कौम म्हणता तुम्ही, कौमचं काम होत नाही, समाजाचं काम होत नाही, जर एवढीच तुम्हाला समाजाची जाण असली असती तर तुम्ही थर ठोकून इथं समाजात रोज इथं सोलापुरात सर्वसामान्य नागरिकांना उपलब्ध असेल असं तुम्ही ठिकाण निवडा. इथं राहून तुम्ही दाखवा. उठके सूट यायचं, आपण हे उपोषण करणार, हे करणार, 15 दिवसाला, 20 दिवसाला मीडियामध्ये, प्रिंट मीडियामध्ये, इलेक्ट्रॉनिक मीडियामध्ये येऊन काहीतरी एक बेछूट आरोप करायचं जे बिनबुड्याचे आहेत. परंतु ऑल इंडिया मध्ये इत्यादी मुस्लिमींचे सर्व नगरसेवकांनी आपल्या आपल्या वॉर्डात व सोलापूर शहरात केलेलं आहे. आपण आज मला संपू द्या. आणि नुकताच आपण जेव्हा विचारलेलं होतं पत्रकार बांधवांनी की आपले नगरसेवक नवीन आहेत, त्यांना माहित नाही, असं त्यांनी म्हणले. नवीन नाही, आमचे गटनेता हे एक मागील 3-4 टर्मापासून ते निवडून आलेले आहेत. सभागृहातील एक सिनियर मोस्ट लीडर आहेत. विकास कामं कसं करायचे त्यांना माहिती. आमचे बंधू आझर हुंडेकरी देखील आहेत, आझर जागीरदार आहेत, आमचे हाजी साहेब आहेत, बाबाबाई आहेत, आमचे मोगल आपा आहेत सगळे, आणि आमचे भागनगरी मॅडम आहेत, हे सगळेजण, आणि आमचे चौधरी मॅडम आहेत, सगळेजण एक वटवृक्ष प्रमाणे सगळ्या समाजाचं काम करत आहेत. आपण पाहिलात की 2026च्या महापालिका निवडणुकीमध्ये काय झालं. मी प्रभाग क्रमांक 22 मधून ऍडव्होकेट सिराज राजाक्षेख 22D मधून उभा होतो. तिथे आम्ही निवडणुकीच्या पहिले 3 महिन्यापूर्वी आमचे निरीक्षक अनवर सादात साहेब यांच्या नेतृत्वाखाली आम्ही सर्व प्रभागात आम्ही पिंजून काढून जेणेकरून समाजाचा तिथं विकास व्हावं. गेल्या वेळेस प्रभाग 22 मध्ये 2017ला समाजाचे मत विभागले होते, त्यासाठी समाजाचा इथं माणूस निवडून आलेला नव्हता. परंतु यावेळेस आम्ही प्रभाग 22च्या सर्व समाजाची बैठक घेतली. सर्व जे अपक्ष उभारणारे उमेदवार आहेत ते पाठीमागे सरकले. परंतु जे काही तथाकथित जे आता आंदोलन करते आहेत त्यांनी येऊन, जे आमच्यासोबत एक माणूस होता जो माझ्यासोबत पॅनलमध्ये त्याच्या घरच्यांना उमेदवारी देत होता,
त्याला काहीतरी वेटीस धरून, त्याला काहीतरी शिकून, त्याला बळजबरीने राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजितदादाचा तिकीट घेण्यासाठी बळ लावलं का? मी ऍडव्होकेट शिराज शेख, मी मुस्लिम समाजाचा नव्हतो, मी कौमचा माणूस नव्हतो, मी आलास तर तुमचं सगळं कौमचं एक भला झालं नसतं का? तेव्हा तुम्ही समाजाची तुम्हाला जाण नव्हती आणि तुमच्या हे ऐन वेळेस तुम्ही राजीनामा देऊन जे समाजाच्या पाठीत तुम्ही खंजर खुपसलेलं आहे, त्यामुळे एमआयएम पक्षाचे 10 नगरसेवकाचं नुकसान झालेलं आहे. मी थांब सांगतो आणि तेच आमचं शेवटपर्यंत राहणार आहे. सोलापूर शहरातील सुप्रसिद्ध हॉस्पिटल म्हणजे सेंट्रल मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल मागील अनेक वर्षापासून सेवा बजावत आहे. 24 तास इमर्जन्सी सर्व्हिस, मॉडर्न टेक्नॉलॉजी, अनुभवी डॉक्टर्स तसेच अत्याधुनिक तंत्रज्ञान सुविधांनी सुसज्ज स्त्रीरोग प्रसूती विभाग, ऑर्थोपेडिक विभाग, मेडिकल विभाग आणि इतर एकमेव नाव म्हणजे सेंट्रल मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल. पत्ता गणेशपेठ शॉपिंग सेंटर, मंगळवार बाजार, सोलापूर. ताज्या बातम्या पाहण्यासाठी प्राईम महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा.